नमस्कार, मी गायत्री. आम्ही आज नितिकेशच्या एका कलिगला क्रिसमसचं गिफ्ट घ्यायला चाललेलो. बस स्टॉपला यायला लेट झालं म्हणून आमची बस गेली. मग चालतच चाललो होतो तर मध्ये हे गार्डन लागलं. मग म्हटलं रोडनी जायचं तर गार्डनमधून जाऊ, कारण हे गार्डन जिथं संपतं तिथून मॉल जवळ आहे. आतमध्ये ओपन जिम, व्हॉलीबॉल कोर्ट सगळं आहे. हे सॅल्मन आर्म आमच्या सिटीचं नाव आहे आणि इथं बाजूला स्केट पार्क आहे, म्हणजे गार्डनमध्ये स्केटिंगचा पार्क आहे. हे असलं स्केट पार्क मी पिक्चरमध्येच बघितलेलं, जे हिंदी डब्ड इंग्लिश पिक्चर लागायचे त्याच्यामध्ये हे स्केटिंगचं बघितलं होतं. आज प्रत्यक्षात पाहिलं. स्नोमुळं सगळं ओलं ओलं झालं आहे आणि 2 दिवसांनीच क्रिसमस आहे म्हणून जास्त गर्दी पण नाही आहे. हा पार्ट सोडला तर पूर्ण पार्क स्नोनी भरलेलं आहे. 4-5 दिवस स्नो चालू होता, पण आज ऊन पडलं होतं. चालणाऱ्या लोकांसाठी हा वॉकिंग ट्रॅक आहे, म्हणजे अधूनमधून कोणी चालायला नको. जिथं रस्ता बनवलाय तिथंच चालायचं. ह्या जाळीच्या आतमध्ये व्हॉलीबॉल कोर्ट आहे. त्याच्या पुढं हे पिकनिक स्पॉट आहे, म्हणजे जे लोक खायला प्यायला घेऊन येतात सोबत तिथं बसून खातात. स्नो पडल्यामुळं मुलांनी इथं स्नोचे वेगवेगळे आकार बनवून ठेवले. सोफा बनवलाय, काय काय बनवले काय माहिती, पण चांगलं वाटतंय बघून. आपल्या इथं कसं वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या ठिकाणी ग्राउंड असतं, पण इथं सगळ्या स्पोर्ट्ससाठी सगळ्या गोष्टींसाठी एकच पार्क बनवले. आता समोर लहान मुलांचं गार्डन आहे. इथं वेगवेगळ्या गोष्टी आहेत खेळायच्या लहान मुलांच्या, म्हणजे फक्त झोका आणि घसरगुंडी नसून अशा काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टी बनवल्या आहेत त्यांनी. पलीकडच्या साईडला झोका आणि घसरगुंडी दिसतीये, तिकडं जाते. या साईडला आपल्यासारख्या घसरगुंड्या आहेत. बाजूला टेबल आणि चेअर्स पण ठेवले आहेत, म्हणजे पोरं खेळत असन तर तिथं बसून बघायचं. किती डोकं लावते ती लोक. तरी हे गव्हर्नमेंट गार्डन आहे, म्हणजे इथं असं काय प्रायव्हेट पार्क वगैरे नसतं, गव्हर्नमेंटनेच बांधलेलं असतं. आणि इथं पण ना इतकी छोटी छोटी पोरं खेळायला येतात, म्हणजे पर 2.5-3 वर्षाची मुलं असतात खेळायसाठी. आणि या घसरगुंडीच्या खाली त्यांनी मॅट लावली आहे, ग्राउंड नाही आहे. छोट्या मुलांना लागावं नाही म्हणून इतके सेफ्टी मेजर्स घेतात हे लोक. पुढे झोक्यासारखं काहीतरी होतं, पण मला वाटतं हे स्प्रिंग येते उड्या मारायचं, जे उरसात येतं ते. मला वाटतं एजनुसार बनवलं ह्यांनी. या साईडला 5 वर्षाच्या वरची पोरांसाठी असेल आणि हे 5 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी असेल, कारण हे छोटे होते आणि कलरफुल पण होते. तिथं छोटी छोटी मुलं आली होती खेळायला. पुढं झोका पण होता आणि तो पण इतका सेफ्टीनुसार बांधलेला की पडायलाच नको कुणी खाली. आणि अशी पुढं घसरगुंडी होती, कलरफुल पण होती आणि क्यूट पण वाटत होती. मुलांना खेळायला जाऊ वाटेल इतकी भारी होती. इथं पुढं एक छोटंसं घर होतं खेळायसाठी. तिथं काहीतरी ते खेळत असतील, दुकान. आणि इथं एक सिंगल, म्हणजे हे चालत नाही, एकाच जागी असतं, पण त्याच्या खाली स्प्रिंग लावली आहे, ते हलत असतात गाड्या. हे होतं छोट्या मुलांसाठी. मुलं आली होती आत्ता खेळायला. पुढं गेलो तर जिम लागली, म्हणजे ही ओपन जिम आहे. इतके इक्विपमेंट्स ठेवलेत त्यांनी जिमचे, जवळपास 12-13 होते. आणि प्रत्येक मशीनवर त्यांनी एक लेबल लावलाय, ती कशी यूज करायची. एवढं मोठं गार्डन आहे हे, कितीतरी लोक खेळू शकतात आणि व्ह्यू पण कसला भारी आहे. आम्ही नितिकेशच्या कलिगसाठी काय गिफ्ट घेतलं, गिफ्ट घेण्याचे काय क्रायटेरियाज असतात, याचा व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. बाय.